मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली आहे। स्थायी समितीच्या बैठकीत घरगुती वापरासाठी 20% तर व्यावसायिक वापराच्या पाण्यात 50% कपात करण्यात येणार आहे। पाणी कपातीच्या प्रस्तावाला विरोध करत विरोधकांनी सभात्याग केला आहे। मुंबई महानगर परिसरात 118 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी सुमारे 35,400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही पुन्हा आरक्षणाचे वारे वाहू लागलेले आहेत। पटेलांप्रमाणे पाटलांनीही आरक्षणासाठी एकत्र यावं असं आवाहन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलं आहे। पटेलांमध्ये असलेली एकी महाराष्ट्रात बहुजनांमध्ये दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे मराठा आणि धनगर आरक्षणावर सरकारनं 15 दिवसात निर्णय घेतला नाही तर जनप्रक्षोभाला सामोरं जावं लागेल असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। तर सरकार तातडीनं निर्णय घेणार असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या किणी टोल नाक्यावर टोल देण्यावरून वाद होऊन संतप्त नागरिकांनी टोल नाक्यावर हल्ला चढवलाय। या टोल नाक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र हल्लेखोर कोण होते याचा अजून तपास लागलेला नाही। टोलच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या कोल्हापूरकरांपुढे सरकारनं पुन्हा एकदा नमतं घेतलंय। त्यामुळे आणखीन 3 महिने कोल्हापूर टोल वसुलीला स्थगिती आल्यानंतर निर्णय घेतला जाईल। तोपर्यंत पुढले 3 महिने कोणताही टोल घेतला जाणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। दरम्यान सरकारची ही घोषणा म्हणजे आगामी कोल्हापूर महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय असल्याचा आरोप टोल विरोधी कृती समितीनं केला आहे। हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात खुलासा झालाय। 24 एप्रिल 2012 रोजी शीनाची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरनं दिली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ही माहिती दिली आहे। गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला। शीना बोरा हत्या प्रकरणी आता इंद्राणीचा दुसरा पती संजू खन्ना यालाही अटक झाली आहे। कोलकात्यामधून खन्नाला अटक करण्यात आली आहे। शीना बोराची हत्या करण्यासाठी खन्नानं इंद्राणीला मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे। इंद्राणीचा पहिला नवरा सिद्धार्थ दास याच्यापासून तिला शीना आणि मिखाईल अशी 2 मुलं झाली। त्यानंतर तिनं संजू खन्नाशी दुसरं लग्न केलं। पीटर मुखर्जी हे इंद्राणीचे तिसरे पती असल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे। अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा 30 दिवसांच्या पॅरोलवर जेलमधून बाहेर आलाय। पॅरोल मंजूर होऊन येरोड्यातून बाहेर येता संजय दत्त चार्टर विमानानं मुंबईत दाखल झाला। रायगडमध्ये 23 मे 2012 रोजी शीनाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला आहे। मात्र रायगड पोलिसांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष घातलं नाही असा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी आता संबंधित पोलिसांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिक जिल्ह्यातील शेंगवे आणि करंजगाव इथल्या बिबट्याच्या हल्ल्यात 2 मुलं ठार झाले। त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात विशेषतः गोदाकाठावरच्या गावात बिबट्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे निफाड तालुक्यातील शेतीची कामंही विस्कळीत झाली आहे। कोकणात जाहीर झालेल्या केमिकल झोनवरून युती सरकारमध्ये केमिकल लोचा होण्याची शक्यता आहे। कारण शिवसेनेच्या मंत्र्यांना अंधारात ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केमिकल झोनबाबत घोषणा केली आहे। याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। एवढंच नाही तर उद्योग खात्यालाही याची माहिती नसल्याचं सूत्रांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असेल तर याबाबत त्यांच्याशी बोलणार असल्याचंही कदम यांनी नमूद केलं आहे। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेना पुन्हा आक्रमक होताना दिसते। आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पाविरोधात लढणारी शिवसेना आता थेट कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून हा प्रकल्प हद्दपार करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळेच प्रकल्पाविरोधात आता शिवसेना कायदेशीर कारवाई लढणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर रस्त्यालगतच्या जमिनींचा सोन्याचा भाव मिळणार असल्यानं सेना नेते जमिनीच्या खरेदीचा घाट घालत आहेत। काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेंनी हा आरोप केलाय। योग्य वेळी यात गुंतलेल्यांची नावं जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं।
रक्षाबंधनाचा उत्साह हळूहळू आता सर्वत्रच दिसून येतो आहे. याच आनंदात भर पाडणारी बातमी बेस्टने दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात चाकरमान्यांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे 29 ऑगस्टला जादा 210 बेस्ट बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी बस थांब्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी बस निरीक्षक वाहतूक अधिकारी नेमण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या कल्याण आणि अंबरनाथमधल्या गावांच्या विकासासाठी राज्य सरकारनं घसघशीत 1089 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या 27 गावांच्या अधिसूचित क्षेत्रात कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेपूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रेस नोट काढली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे. मुंबईतल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणखीन एक हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे एका ब्रेन डेड रुग्णाच्या 3 अवयवांचं एकाच वेळी 3 भिन्न रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आलं. या तिन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या आहेत. फोर्टिसमधली ही महिनाभरातली तिसरी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. निवासी डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या गरीब कुटुंबियांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेच्या 3ही रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपला एका दिवसाचा पगार दिला होता. यासाठी डॉक्टरांच्या अकाउंटमधून 1 दिवसाचा पगार कपातही करण्यात आली. मात्र वर्षभरानंतरही मुंबई महापालिका प्रशासनाच्या वेळखाऊ कारभारामुळे ही सर्व रक्कम संबंधित कुटुंबियांना मिळालेलीच नाही. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह खासदार आमदारांनी त्यात सहभाग घेतला. पण कुठलाही आजार होऊ नये यासाठी मास्क घालून स्वतःचा बचाव केला. पालिकेचे कर्मचारी मात्र रोजच्याच पद्धतीनं काम करत होते. त्यामुळे नेते मंडळींची ही स्टंटबाजी तर नाही ना असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. बीड जिल्ह्यात सुमारे 150 जणांना विषबाधा झाली आहे. सप्ताह कार्यक्रमात साबुदाणा खिचडी खाल्ल्यानंतर त्यांना त्रास झाला. परळी तालुक्यातल्या गाडे पिंपळगावमधली ही घटना आहे. यातल्या 5 बालकांची स्थिती गंभीर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.